मुदाळची सरपंच सून, मौनी विद्यापीठात मुलगा, शिवाजी विद्यापीठात पत्नी, गोकुळमध्ये कुलदीपक, जिल्हा बँकेत स्वतः आणि आता मुलगा, राष्ट्रवादीचा जिल्हाध्यक्ष मीच, बाजार समिती प्रशासकीय मंडळाचा अध्यक्ष मीच, बिद्री कारखान्याचा 22 वर्ष चेअरमन मीच, आमदारकी मलाच अशी सर्व पदं स्वतः आणि स्वतःच्या कुटुंबातच ठेवली आहेत। कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडणाऱ्या स्वार्थी के.पी. पाटील यांना आता जनता घरात बसवेल असा इशारा महायुतीचे उमेदवार प्रकाश आंबेडकर यांनी दिला। कडगाव इथं झालेल्या सभेत ते बोलत होते। राधानगरी विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार प्रकाश आंबेडकर यांची कडगावमध्ये प्रचार सभा झाली। तत्वशील राजकारण करणाऱ्यांची या तालुक्यात मोठी संख्या आहे, पण माजी आमदार के.पी. पाटील यांनी स्वतःचा स्वार्थ सांभाळत अगदी महत्त्वाची पदं स्वतःकडे आणि स्वतःच्या कुटुंबात ठेवली आहेत। त्यामुळे माझ्यासह अनेकांनी वेगळी वाट धरल्याचं आमदार प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं। के.पी. पाटील यांच्या आणि माझ्या 10 वर्षातील कारकिर्दीची जनतेनं तुलना करावी। पुढील 5 वर्षात काय करणार हे सांगून त्यांनी मतं मागणं अपेक्षित होतं, पण वैयक्तिक टीकाटिप्पणी करण्यातच के.पी. पाटील मशगूल आहेत असं आंबेडकर म्हणाले। अनेक रखडलेले विषय मार्गी लावल्याचं सांगून तालुक्यातील रांगणा किल्ल्याचा सर्वांगीण विकास करणार असल्याचं आंबेडकर यांनी सांगितलं। तर विकासाचं विजन नसलेल्या माजी आमदार के.पी. पाटील यांना जनता निवडणुकीत थारा देणार नाही असा त्यांनी दावा केला। यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील, बाबा नांदेकर, बाजार समितीचे संचालक संदीप वरंडेकर, आनंदा ढोकरे, बजरंग देसाई यांची भाषणं झाली। सभेला गोकुळचे संचालक नंदकुमार ढेंगे, कल्याणराव निकम, प्रवीणसिंह सावंत, सूर्याजीराव देसाई, देवराज बारदेसकर, पांडुरंग डेळेकर, हिंदूराव देसाई, विलास बेलेकर, अमित देसाई, विश्वास पाटील, मानसिंग पाटील, प्रशांत देसाई, संग्रामसिंह सावंत, अजित देसाई, ए.बी. जाधव, मनोहर धोंड, वसंत पाटील, पांडुरंग पाटील, सुशांत तांबळेकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते।